आता बनवूया आपण साधी, सोपी आणि पटकन होणारी चिगळेची भाजी. तर आम्ही हिला चिगळेची भाजी म्हणतो. तुम्ही ह्या भाजीला काय म्हणतात ते मला नक्की सांगा. आता कढईला थोडंसं इग्नोर करा. नाहीतर ह्याच्या अगोदर मी ह्या कढईमध्ये 1-2 भाज्यांच्या रेसिपी दाखवल्या होत्या. तेव्हा बरेच जण म्हणले होते कढई किती काळे आहे. तर कढई असतानाच ही काळी आहे. म्हणजे वरच्या साईडला जो काळा थर आहे ना, तर तो काही थर वगैरे नाही. कढई पूर्ण काळी होती. आणि तिला घासून घासून मधल्या साईडनी झाली पांढरी आणि वरचं काळं तसंच राहिले. त्यामुळं कढई अशी थोडीशी दिसते. पण कढईमध्ये भाज्या वगैरे खूप छान होतात. त्यामुळं कढईचा वापर आम्ही करतो. चला आता चिगळ्याची भाजी मी कशी बनवते ते सांगते. तर सगळ्यात पहिलं काय करायचं, गरम तेल करायचं, कांदा, नंतर लसूण आणि मिरची छान व्यवस्थित भाजून घ्यायची. चिगळ्याची भाजीमध्ये माती खूप जास्त असते. त्यामुळे चिगळ्याची भाजी छान व्यवस्थित धुवून घ्यायची. थोडंसं मीठ आणि मटकीची डाळ घालून छान असं झाकण लावून शिजवून घ्यायची. पाणी खूप जास्त सुटतं त्यामुळे एक्स्ट्रा पाणी अजिबात ओतायचं नाही. नंतर शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि एकदम साधी सोपी आपली चिगळीची भाजी तयार झाली. चला या पटकन खायला.